नमस्कार, सोनीज किचन या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत असा एक खटके पदार्थ जे की तुम्ही पहिल्यांदाच खात असाल किंवा बघितला पण असेल किंवा पहिल्यांदा करत पण असाल। तर अगदी सोपी पद्धत आहे, घरच्या साहित्यात पदार्थ तयार होतो आणि झटपट असा बनणार आहे। जरी का तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरी तुम्हाला परफेक्ट जमेल अशी मी इथं सोप्या पद्धतीने हा पदार्थ बनवलेला आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्रेड एग पुडिंग। अगदी सोपी पद्धत आहे। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल प्लीज सबस्क्राइब करा। तर चला आता वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करू। ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी ही मी व्हाईट कलरचे ब्रेड घेतलेले आहे। तर ब्राऊन ब्रेड घ्यायचा नाही आपल्याला। अशा प्रकारे मी 4 ब्रेड घेतलेले आहेत। तुम्हाला किती बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही ब्रेड 2 किंवा 3 सुद्धा घेऊ शकता। इथे मी 4 घेतलेले आहेत। आता सगळ्यात पहिले आपल्याला ज्या कडा असतात ना तर त्या कट करून घ्यायच्या आहेत। जो साईडचा भाग असतो तो आपल्याला घ्यायचा नाही, फक्त पांढरा भाग असतो तो घ्यायचा आहे। तर अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारे आपलं हे ब्रेड पुडिंग तयार होतं। अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची। तर चला सगळे ब्रेड आहेत ते अशा प्रकारे मी कट करून घेते। अशा प्रकारे साईडच्या कडा कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता बारीक बारीक त्याचे स्लाइस करायचे आहेत, बारीक तुकडे करायचे आहेत। तर ही आपल्याला दुधामध्ये भिजवत ठेवायचं आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे मी बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेते। ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी इथं अजून एक मी स्टेप केलेली आहे, म्हणजे दूध गरम करायला ठेवलेलं आहे। तर इथं मी अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे। दूध तुम्ही कुठलं पण घ्या, म्हशीचं घ्या, गाईचं घ्या, पण गरम करूनच घ्यायचं आहे। तर इथं मी पाणी न घालता अशा प्रकारे गरम करून घेतलेलं आहे। 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे किंवा उकळवून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यातच आता मी 1 कप एवढी साखर घेतलेली आहे। तर आवडीनुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता, पण पुडिंग हे गोड असतं त्याच्यामुळे मी 1 कप एवढी साखर घातलेली आहे। आता आपल्याला साखर घालून झाल्यानंतर 5 ते 6 मिनिटासाठी हे दूध आहे ते आटवून घ्यायचं आहे। जास्त पण आटवू नका। हलकंसं दाटसर झालं की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि दूध गरम करताना सतत हलवायचं आहे, म्हणजे जेणेकरून साय असते ती जमा होत नाही। इथं दूध गरम झालेलं आहे आणि इथं आपले जे ब्रेडचे तुकडे आहेत ना अशा प्रकारे मी बाउलमध्ये घातलेले आहेत। आता हे जे तुकडे आहेत ना ते संपूर्ण आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। संपूर्ण दूध आहे ते घालायचं आहे। तर इथं तुम्ही कमी सुद्धा दूध वापरू शकता, पण इथं मी अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे। तर परफेक्ट प्रमाण आहे। खूप छान असं हे पुडिंग तयार होतं। आता इथं आपल्याला हे जे ब्रेडचे तुकडे आहेत ना तर अशा प्रकारे ह्याच्यात भिजवत ठेवायचे आहेत, किंवा दूध आपल्याला चांगलं थंड होईपर्यंत आपल्याला अशा प्रकारे साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत हे थंड होत आहे आणि ब्रेड भिजत आहे, तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया। शुगर कॅरमल असतं ते बनवून घेऊया। तर त्यासाठी तर मी अशा प्रकारे पसरट अशी स्टीलची कढई गरम करायला ठेवलेली आहे। तुमच्याकडे नॉनस्टिकची असेल ना तरी चालेल। अशा प्रकारे तर मी कढई आता गरम करायला ठेवलेली आहे। तर इथं आपल्याला 1/4 तेवढी साखर घ्यायची आहे, म्हणजे छोटी वाटी एवढी मी साखर घेतलेली आहे। ते आता संपूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता इथं जे आपले पोहे खायचे चमचा असतो ना, टेबलस्पून असतो तो मी घेतलेला आहे। तर त्या ह्याने मी 2 चमचे एवढं पाणी घेतलेलं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर तुमचं जे शुगर कॅरमल आहे ते बनणार नाही। आता इथं आपल्याला लो गॅसवरच आपल्याला हे जी साखर आहे ती विरघळून घ्यायची आहे। आणि एकदा का आपली साखर विरघळली ना मग आपल्याला फुल गॅस करून हे कॅरमल आहे ते बनवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आता मी पूर्ण साखर आहे ते आता आधी विरघळून घेते। अशा प्रकारे संपूर्ण साखर विरघळल्यावर बघू शकता अशा प्रकारे त्याला बुडबुडे येत आहेत आणि कंटिन्यू आपल्याला ही तसं हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही किंवा जास्त पण आपलं जे कॅरमल आहे ते जास्त चॉकलेटी असं बनणार नाही। तर बघू शकता अशा प्रकारे आता हलवून घेते। आणि इथं तुम्हाला आज एक मी टिप सांगणार आहे, जे की आपलं कॅरमल आहे ते साखरेमध्ये लगेचच जमा होणार नाही, त्यासाठी एक मी टिप सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। इथं मी आता अशा प्रकारे लिंबू घेतलेला आहे। तर आपल्याला लिंबाचे 3 ते 4 थेंब असं टाकायचं आहे, जेणेकरून काय होतं की आपलं जेव्हा कॅरमल तयार होतं तेव्हा साखर अशी जमा होत नाही। तर अशा प्रकारे तर मी लिंबाचे थेंब घालून घेतलेले आहेत। आता आपल्याला कंटिन्यू हे जे कॅरमल आहे ते असं तयार करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता अशा प्रकारे आपल्या इथं हे शुगर कॅरमल आहे ते तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे इथं असं त्याचा कलर चेंज झाला पाहिजे, तर समजायचं की आपलं कॅरमल आहे ते तयार झालेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे जास्त पण आता ह्याला शिजवायचं नाही, नाहीतर काय होतं कडवट असं हे कॅरमल तयार होतं। तर इथपर्यंतच आपल्याला ह्याचा कलर असा ठेवायचा आहे। इथं हे कॅरमल तर तयार झालेलं आहे। आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते आणि पुढची काय प्रोसेस आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। आता त्यासाठी इथं मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे। तर आपण इथं कुकरच्या डब्यामध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे। आता जे तयार झालेलं कॅरमल आहे ते आपल्याला या कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे, नाहीतर कॅरमल काय होतं नंतर कडक होतं, त्याच्यामुळे पटकन आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि संपूर्ण घातल्यानंतर असं पसरवून घ्यायचं आहे। पसरवून घेतल्यामुळे काय होतं की एकसारखं असं कुकरच्या डब्यामध्ये सेट होतं।
इथं मी अशा प्रकारे आता कुकरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे पसरून घेतलेलं आहे. नंतर जेव्हा आपण जे दुधाचं मिश्रण आहे, ब्रेडचं मिश्रण आहे ते ओतल्याच्या नंतर आपोआप ते सगळीकडे संपूर्ण असं पसरून होतं. तर चला आता आपण पुढची प्रोसेस बनवूया. आता इथं एक मी बाउल घेतलेला आहे. तर बाउलमध्ये आपल्याला अंडे फोडून घ्यायचे आहेत. तर इथं मी 3 अंडे घेतलेले आहेत. तुम्ही इथं 2, 3, 4 तुमच्या ह्याच्यानुसार अंडे घेऊ शकता. तर जास्त घेतले तरी चालतील किंवा कमी घेतले तरी चालतील, पण एक असं घेऊ नका, 2 नाही तर 3 असे तरी अंडे घ्या. आता इथं मी 3 अंडे अशा प्रकारे या बाउलमध्ये फोडून घेते. आता इथं मी जो व्हॅनिला इन्सेन्स असतो ना तो घेतलेला आहे. तर इथं आपल्याला 1 चमचा एवढा व्हॅनिला इन्सेन्स घालायचा आहे. जर का तुमच्याकडे नसेल, नाही घातला तरी चालेल, पण व्हॅनिला इन्सेन्स घातल्यामुळे छान असा फ्लेवर येतो आणि कुठलं पण असं पुडिंग करताना इन्सेन्स घातलं ना तर अजून त्याची टेस्ट वाढते, त्याच्यामुळे आवश्यक घाला. आता इथं मी 1 टेबलस्पून एवढं हे व्हॅनिला इन्सेन्स घालते. तर आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे आपल्याला इन्सेन्स घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आता मी बीटरच्या साहाय्याने अशा प्रकारे मिक्स करून घेते. जे व्हॅनिला इन्सेन्स आहे ते अंडे आणि दोन्ही छान असं फेटून घ्यायचं आहे. एकदम छान असं फेटलं ना तर तुमचं जो पुडिंग आहे ना छान असं बनेल. त्याच्यामुळे फेटणं पण असं महत्त्वाचं आहे किंवा चांगलं असं हलवून घ्यायचं एका डायरेक्शनमध्ये. अशा प्रकारे संपूर्ण आता मिक्स करून झालेलं आहे आणि आपण जे ब्रेड घातलेलं दूध होतं ते पण आता थंड झालेलं आहे. थोडंसं कोमट असलं तरी चालेल. आता इथं मी एक मोठं असं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर मोठंच भांडं घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला जे अंड्याचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे छान असं हलवून घेतलं ना तर मस्त त्याचं टेक्स्चर होतं. त्याच्यामुळे मिक्स करून घेणं महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण ब्रेड आणि दूध आहे ते मिश्रण घालून घ्यायचं आहे. तर एकदमच दोन्ही घाला, म्हणजे काय होईल, छान असं मिक्स होईल किंवा बारीक करताना एक जीव असा त्याचा होईल. जर का तुम्ही वेगवेगळं असं मिक्स केलं ना तर एकसारखं असं मिक्स होणार नाही. तर इथं तुम्हाला दुधाची क्वांटिटी जरा कमी करायची असेल ना तरी चालेल. आता इथं मी संपूर्ण मिश्रण आहे आता ह्याच्यामध्ये घालून घेते आणि झाकण लावून आपल्याला छान असं हे मिश्रण आहे ते असं बारीक करून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्या. तर चला मी आता बारीक करून घेते. अशा प्रकारे इथं मी आता बारीक करून घेतलेलं आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं मी संपूर्ण असं बारीक केलेलं आहे. तर बघू शकता खूप छान अशी त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. मस्त असं बारीक झालेलं आहे. तुम्हाला जर का वाटत असेल की थोडेसे फार त्याचे कण राहिले असतील ना तर तुम्ही इथं गाळ्यांच्या साहाय्याने गाळून घेऊ शकता, पण इथं मला गाळायची गरज नाही. आता जे आपलं कॅरमल आहे त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे. तर संपूर्ण असं मिक्स करून झाल्यावरच आपल्याला हे त्याच्यामध्ये घालायचं आहे. तर आता संपूर्ण मिश्रण मी अशा प्रकारे घालून घेते. जे कॅरमल आहे ते व्यवस्थित असं खाली राहतं, अजिबात मिक्स वगैरे होत नाही, त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही. आता छान इथं मी आता ओतून घेतलेलं आहे. आता पुढची काय प्रोसेस आहे ते आपण बघूया. इथं आता मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि इथं मी टिश्यू पेपर घेतलेले आहेत. तर टिश्यू पेपरच आपल्याला वापरायचे आहेत. आता इथं कढईमध्ये मी घालून घेते आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे. तर पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजे किती ओतलं तरी जेवढा आपला डबा अर्धा असा येईल इथपर्यंत आपल्याला असं हे डबा पाणी ओतायचं आहे. तर आता मी तेवढं पाणी ओतून घेतलेलं आहे, म्हणजे 1 ग्लास एवढं पाणी ओतून घेतलेलं आहे. इथं आपल्याला स्टँड वगैरे काही ठेवायचं नाही. आता इथं आपण जे डब्यामध्ये मिश्रण ओतून घेतलं होतं ना त्याला आपण आता हे सिल्वर फॉईल पेपर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी वगैरे जाणार नाही. त्याच्यामुळेही आपल्याला करायचं आहे. जर का तुमच्याकडे सिल्वर फॉईल पेपर नसेल ना तर तुम्ही जे परफेक्ट असं झाकण बसतं ना ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता इथं मी जे आपण गरम करून घेतलेलं पाणी आहे ना त्याच्यामध्ये हा डबा ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला झाकून ठेवून हे 30 ते 35 मिनटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता आपलं हे पुडिंग आहे ते थंड झालेलं आहे. आता इथं आपण कढईमध्ये काढून फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. 2 तास झालेले आहे आणि इथं फ्रीजमध्ये मग आता बाहेर काढलेलं आहे. आता इथं आपण चेक करून बघूया. तर जेव्हा आपलं मिश्रण आहे ते आपण गरम असतं आणि थंड झाल्यावर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं असतं ना त्यावेळेस आपल्याला 2 तासासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून छान असं सेट होईल. शिजवून घेतलं म्हणजे आपलं इथं पुडिंग आहे ते तयार होत नाही, तर थंड करून घ्यावं लागतं सेट होण्यासाठी. आता इथं जे आपण साईडच्या कडा आहेत ना अशा प्रकारे सोडवून घेऊया आणि मग ह्या डब्यामध्ये डिमोल्ड करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी कडा आहे त्या सोडवून घेतलेल्या आहेत. आता इथं आपण एक प्लेट घेऊया. तर प्लेट अशी काय करायचं आपल्याला डब्यावरती ठेवायची आहे, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला असं काढता येईल. तर अशा प्रकारे इथं मी आता प्लेट ठेवलेली आहे आणि अलगद आपल्याला नंतर हा जी प्लेट आहे ती खाली घ्यायची आहे आणि डबा त्याच्यामध्ये असं करायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं हे जे पुडिंग आहे ते तयार झालेलं आहे. बघू शकता मस्त असं झालेलं आहे. जे कॅरमल आहे ते छान असं सेट झालेलं आहे. दिसतानाच बघू शकता खूप छान असं झालेलं आहे. टेस्ट तर अप्रतिम लागते.
आता हे जे पुडिंग आहे ना आपण आता कट करून बघूया. तर कलर पण बघू शकता मस्त आलेला आहे, टेस्ट पण छान लागते. तर चला आता वेळ कशाला घालवायचा आहे, पटकन आपण हे पुडिंग आहे ते कट करून बघूया. आणि तुम्हाला पण आतुरता झाली असेल की कसं हे पुडिंग आहे आणि कसं तयार झालेलं आहे ते बघण्यासाठी. तर चला आता कट करू. इथं आपल्याला धार असलेला चाकू घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्रिकोणी शेपमध्ये आपलं पुडिंग आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता खूप असं इझिली हे पुडिंग आहे ते कट होत आहे. इथं बघू शकता मस्त असं कट झालेलं आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते त्याचं टेक्स्चर बघू शकता मस्त असं झालेलं आहे. टेस्ट तर अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे जे ब्रेड पुडिंग आहे ना तर नक्कीच करून बघा. आता इथं तुम्हाला मी कट पण करून दाखवते, तर चमच्या साहाय्याने कट करून दाखवते. खूप छान असं सेट झालेलं आहे, मस्त असं झालेलं आहे आणि व्हॅनिला इसेन्स टाकल्यामुळे तर मस्त असा सुगंध सुटलेला आहे. टेस्ट पण छान लागते, तर अजिबात बिघडणार नाही. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे रेसिपी करून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.